झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या वारजेत उघडकीला आलेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी महापालिकेनं कडक कारवाईच्या दिशेने पावलं उचललीत। विशेष म्हणजे ज्यांनी झाडांचं रक्षण करावं अशा रक्षकांनीच या झाडांची निघृणपणे कत्तल केली आहे। अवैध वृक्षतोड किंवा महापालिका हद्दीतले अवैध प्रकार रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्या नगरसेवकांनी झाडांची कत्तल केल्याचं उघड झालंय। शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्याच विरोधात तक्रार नोंदवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे। पृथ्वीराज सुतार यांच्याबरोबरच त्यांचे वडील माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्यावरही या प्रकरणी ठपका ठेवण्यात आलाय। शशिकांत आणि पृथ्वीराज यांच्याबरोबरच सुतार कुटुंबातल्या इतर 4 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। झाडं तोडलेली आहेत, त्यामध्ये शशिकांत सुतार आणि इतर असं त्यांची जमीन आहे, त्यातली ती जागा असल्यामुळे तिथे झाडं तोडलेली आहे। यामध्ये दोन्हीला NC दाखल केलेली आहे आपण। कोर्टाकडून ती कोर्टामध्ये केस दाखल होईल आणि त्यानुसार रितसर कारवाई होईल त्यामध्ये। पुण्यातले प्रसिद्ध वकील सुधाकर आव्हाड यांनीही अवैध वृक्षतोड केल्याचं महापालिकेनं म्हटलंय। आव्हाड यांच्या विरोधातही तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणातल्या सर्व दोषींवर कडक कारवाईची मागणी होते। ती झाडं JCB लावून खोडासह उचलून नेलेली आहे व त्याच्या फांद्या साईडला टाकलेल्या आहेत। या संदर्भात महापालिकेचे अधिकारी झुरमुरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात आहे। महापालिका आयुक्तांकडे त्यांची बदलीची मागणी केली जात आहे। तरी असं काही होऊ नये याकरिता मी स्वतः आता महापालिकेत या संदर्भात तक्रार नोंदवून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे। हा डोंगर काही दिवसांपूर्वी वनराईनं नटला होता, मात्र या ठिकाणी उरलेत असे खड्डे आणि तोडलेल्या झाडांचे अवशेष। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही वृक्षतोड झाली आहे तो परिसर महापालिकेच्या BDP म्हणजेच बायोडायव्हर्सिटीमध्ये येतो, त्यामुळे ही बाब अधिकच गंभीर झाली आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।